राहू किंवा केतूचा त्रास ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला असं म्हणजे आपण म्हणतो सगळ्यात जास्त निगेटिव्ह फेज त्यावेळेला सुरू झालेला असतो, हे लक्षात ठेवा. पण मग ज्या वेळेला हा राहू जेवढा वाईट आहे तेवढा जेव्हा तो द्यायला लागतो त्यावेळेला तो भरपूर देतो सुद्धा, इतका देतो की छप्पर फाडून देऊन टाकतो. असं पण आहे. कुठलीच गोष्ट पूर्णतः निगेटिव्ह ह्या जगामध्ये नाहीच. प्रत्येक गोष्टीला नाण्याला जशा दोन बाजू असतात, जेव्हा आपण एखादं रुपयाचं नाणं तुमच्या हातात घ्या, त्याला जशा दोन बाजू असतात तशा प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टी असतातच. फक्त आपली ती नजर पाहिजे की आपण काय म्हणजे त्याच्यातनं घेतोय. तर अशी ही राहूची बाजू आहे. ज्या वेळेला राहू देतो तेव्हा छप्पर फाडून धन देतो. एक उपाय सांगत आहे, मात्र हा जो उपाय आहे हा रेग्युलर म्हणजे लगातार 40 दिवस तुम्हाला करायचा आहे. उपाय खूप सोपा आहे, मात्र खंड पडू देऊ नका. तुम्ही त्याच्यात मोबाईलला अलाराम लावा, कॅलेंडरवर लिहा, काय तुम्हाला जसं रिमाइंड होईल तसं, पण रिमाइंडर लावा. आणि हा उपाय तुम्हाला करायचा. फक्त 2 लवंगा लागतील. ज्या लवंगांना वरचं जे फूल आहे ते फूल पाहिजे तसं म्हणजे फुलासकट 2 लवंगा लागतील. या लवंगा संध्याकाळच्या वेळेला जो आपण घरामध्ये थोडासा धूप वगैरे करतो ना, देवाजवळ जो लावतो, गौरीवरती गौरी पेटवून घ्यायची, त्याच्यावरती थोडंसं हे करायचं आणि 2 लवंगा घ्यायच्या आणि डोक्यापासून पायापर्यंत असं लगातार 7 वेळा उतरवायचं आहे. पुढच्या बाजूनी मागून उतरवण्याची गरज नाही, मनामध्ये काहीही म्हणायची गरज नाही, फक्त उतरवायचं आहे. डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवायचं आणि त्या लवंगा त्या अग्नीमध्ये जाळून टाकायच्या आहेत, जाळायच्या आहेत. लक्षात ठेवा, कुठेही फेकायच्या नाहीत. हा प्रयोग तुम्ही फक्त 40 दिवस लगातार करून बघा. तुम्हाला असे मार्ग मिळतील ना की तुम्हाला पुन्हा मागे वळून बघायची गरज नाही पडणार. असा आहे राहू, असा तुमच्यावरती कृपा करतो. तर बघा करून आणि तुमचे अनुभव अर्थात कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. पुढील व्हिडिओ म्हणजे बनवताना तेवढंच एक समाधान मिळतं की माझा व्हिडिओ इथपर्यंत लोक बघत आहेत म्हणून सांगितलं. जय भवानी, जय जगदंबा.